26 नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या त्या रहस्यमय दहशतवादी हल्ल्याचे एक प्रमुख साक्षीदार म्हणजे जाधव. याच हल्ल्यात करकरे, कामते आणि सायस्करांचा मृत्यू झाला होता. काही आठवड्यांनंतर त्यांनी गोळीबाराबाबत दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना घटनाक्रमाची जुळवाजुळव करण्यात मदत झाली आणि अंतुलेंनी उपस्थित केलेल्या शंकांचं उत्तर देण्यातही. त्या रात्री नेमकं घडलं तरी काय? वेळ रात्री 9:45. करकरे काम आटपून घरी पोहोचले. शहरात झालेल्या गोळीबाराबद्दल त्यांना रात्री उशिरा कंट्रोल रूम कडून माहिती मिळाली. माहिती मिळताच ताबडतोब करकरे एका पोलीस अधिकाऱ्याला आणि 4 कॉन्स्टेबल्सना सोबत घेऊन सीएसटीला निघाले. सीएसटी पासून थोड्याच अंतरावर करकरेंना कळलं की रस्ता ब्लॉक झालाय. करकरे आणि सहकारी मग सीएसटीला चालत गेले. तिथे त्यांना रेल्वे पोलीसचे ऍडिशनल डीजीपी केपी रघुवंशी मिळाले. तिथे त्यांना सांगण्यात आलं की दहशतवादी गोळीबार करून अंजुमन गल्लीच्या दिशेने गेलेत. करकरेंनी त्यांचं बुलेट प्रूफ जॅकेट घातलं आणि ते कामा हॉस्पिटलच्या गेट पाशी पोहोचले. वेळ रात्री 10ची. सहाय्यक आयुक्त अशोक कामटे घरी पोहोचले. 5 मिनिटात त्यांना घरी कंट्रोल रूम कडून फोन आला. लवकरच ते आझाद मैदान पोलीस क्लब पाशी पोहोचले. त्यांना सांगितलं गेलं की ते कारने कामा हॉस्पिटल पाशी जाऊ शकत नाहीत, म्हणून ते वायरलेस ऑपरेटर सोबत पायी चालत गेले. वेळ रात्री 9:30ची. इन्स्पेक्टर साळसकर घरी पोहोचले. त्यांनी ड्रायव्हरला घरी जायला सांगितलं. वेळ रात्री 9:50ची. क्राईम ब्रांचच्या अतिरिक्त आयुक्तांनी साळसकरांना हल्ल्याबद्दल माहिती दिली. साळसकरांनी त्यांची कॉलेज घेऊन घर सोडलं. सोबत त्यांनी अरुण जाधव यांना घेतलं. राकेश मारियांनी त्यांना पोलीस हेडक्वार्टरला यायला सांगितलं, पण रस्त्यात 2 पोलीस शिपायांनी त्यांना सांगितलं की गोळीबार झालाय. ते तसेच कामा हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. हे तिन्ही अधिकारी कामा हॉस्पिटलच्या गेट पाशी भेटले. जेव्हियर्स कॉलेज पाशी त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. करकरे, कामते आणि साळसकर लगेच कॉलेज घेऊन झेवियर्सच्या दिशेने निघाले. कामते साहेब फ्रंट सीटला बसले कॉलेजमध्ये. त्यावेळेला ड्रायव्हर, त्या गाडीचा ड्रायव्हर हा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरच होता. कामते साहेब बसले. करकर साहेबांना ते म्हणले नाहीत की तुम्ही बसा, पण करकर साहेब पण लगेच बसले. मागच्या सीटवर, मधल्या सीटवर बसले. कॉलेजच्या ज्या 2 सीट मागच्या होत्या समोरच्या, त्याच्या राईट साईडच्या सीटवर अगोदरच 2 कॉन्स्टेबल बसले होते. तर ते बहुतेक ते कामटे साहेबांचा एक ऑपरेटर होता आणि एक त्या गाडीचा एक ऑपरेटर होता, असं नंतर मला समजलं. त्या सीटच्या समोर बाहेरच्या बाजूला साळसकर साहेब बसले. रंगभवन गल्लीतल्या एटीएम जवळून कॉलेज जात असताना 2 दहशतवाद्यांनी झुडपा आडून गाडीवर गोळीबार सुरू केला. एका पोलीस अधिकाऱ्याने गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं, ज्यात दहशतवादी जखमी झाले आणि मोहम्मद अजमल आमिर कसाब जिवंत सापडला. करकरे, कामते आणि साळसकरांना मात्र आपले प्राण गमवावे लागले. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.